नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वांना तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे आणि धनत्रयोदशी ही का केली जाते? धनत्रयोदशी ही धन्वंतरी देवाची आहे. आयुर्वेदामध्ये या धन्वंतरीला खूप महत्त्व आहे की आयुर्वेदामुळे ज्या समुद्र मंथनातून औषधी निघाल्या होत्या, जे समुद्र मंथनातून जे जे देवीनी महालक्ष्मी मातेने ज्या दिवशी प्रकट झाली त्या दिवशी जे जे तिने काढलं होतं समुद्र मंथनातून, त्या सर्व गोष्टींची आज पूजा केली जाते. सर्वप्रथम कवळी झालं, गोमती चक्र झालं, नमक की अशा प्रकारे सर्व जेही वस्तू निघाल्या होत्या, हत्ती झाला म्हणजे आपलं हे झालं किंवा आपलं श्रीयंत्र, अशा बऱ्याच प्रकारची पूजा मैत्रिणींनो केली जाते. तर ह्या पूजेसाठी आपल्याला धने, गूळ आणि त्यानंतर बाकी पण साहित्य खूप सारे लागते. तर आजच्या दिवशी मैत्रिणींनो कुबेराच्या पूजेलाही तितकंच महत्त्व आहे. ज्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो आपण त्या दिवशी पण महत्त्व आहे आणि आजपासूनच आपल्याकडे लक्ष्मीचं आगमन होत असते. आता इथून 3-4 दिवसांनी दिवाळी असते, 3 दिवस किंवा चौथ्या दिवशी. तर अशा प्रकारे मैत्रिणींना आपल्याला काय धन्वंतरीची पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची. तर लक्ष्मी मातेने जे जे समुद्र मंथनातून निघालेलं आहे त्या सर्वांची आपल्याला शक्य असेल तर सर्वांची आपल्याला पूजा करायची. त्यानंतर आपल्याला एक कुबेर पोटली बनवायची. तर आपण अभिषेक कसा करायचा आहे, त्यानंतर मैत्रिणींनो अभिषेकाला आपल्याला काय काय सामान लागणार आहे महालक्ष्मी मातेच्या, जे आज लागणार आहे मैत्रिणींनो तेच दिवाळीच्या दिवशी पण तुम्हाला सर्व सामान लागणार आहे. त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही महालक्ष्मी मातेला काय काय आपल्याला ठेवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आज काय काय नैवेद्यात सगळ्यात जास्त प्रिय असणाऱ्या वस्तू महालक्ष्मी मातेला आपल्याला ठेवायच्या आहे. त्यानंतर महालक्ष्मी मातेचा अभिषेकानंतर आपल्याला कुबेर पोटली, अभिषेकामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे ते. तर यावर्षी मैत्रिणींनो बघा तुम्ही, आपल्या म्हणजे 13 दिवे आपल्याला लावायचे आहे. एक दिवा जो आहे तो यम देवासाठी लावायचा आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे साधी आणि सिंपल पूजा आहे. फक्त या पूजेसाठी थोडंफार सामान जास्त लागते. तर सामान म्हणजे जे समुद्र मंथनातून निघालेलं सामान आहे ते कुठल्याही बाजाराच्या 10, 20, 30, 40 अशा प्रकारच्या पैशांनी ते मिळते मैत्रिणींनो. तर चला मग आज अभिषेक कसा करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे. त्यानंतर मैत्रिणींनो मी एक अन्नपूर्णा मातेची मूर्ती नवीन आणली आणि महालक्ष्मीची पण आणली. तर यावर्षीपासून मी मातीची मूर्ती जी आहे ती ठेवणार नाही आहे, कारण की दरवर्षी घरामध्ये ती ठेवल्या जाते आणि तिचा हात मूळ पाय मूळ. त्यामुळे मी एक पितळीची छान मूर्ती आणली की आता मी म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्यभर ती जाईल. अशा प्रकारे मी आज पितळीच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहे. आज फर्स्ट टाईम आणली त्याच्यामुळे आज सर्व प्रकारचा मी तिला अभिषेक करणार आहे. तर चला आपण अभिषेकाला काय काय सामान लागते ते मी तुम्हाला दाखवून देते. तर सर्वप्रथम मैत्रिणींनो तुम्हाला आता आजपासून होणाऱ्या सर्व सणांच्या, दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊबीजेपर्यंत. तर सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मग मैत्रिणींनो आता आपण पाहूया आपल्याला काय काय सामान लागतं. बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे 13 दिवे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला कणकेचे 5 दिवे, कणकेचे 5 धरून मैत्रिणींनो हे बाकीचे असे मिळून आपल्याला 13 दिवे लावायचे. त्यानंतर यमदेवाचा एक दिवा लागणार आहे. बघू शकता तुम्ही, अभिषेकासाठी आपल्याला दूध, दही, साखर म्हणजे पंचामृताचा आपण आज महालक्ष्मी मातेला अभिषेक करणार आहे. त्यानंतर केवड्याचं, गुलाबाचं अत्तर महालक्ष्मी मातेला प्रिय असते, मोगऱ्याचं तर अत्तर घ्यायचं, चंदनाचं पण अत्तर चालेल. त्यानंतर आपल्याला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे, हळदीच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे, चंदनाच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करून या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपतीला आणि सरस्वती मातेला. त्यानंतर आपल्याला याला विष्णू भगवान म्हटलं जातं. शालिग्राम म्हणते कोणी कोणी, याला विष्णू भगवान म्हटलं जातं. म्हणून आपल्याला आज याची पण पूजा करायची. त्यानंतर आपण फळा विकत आणतो, आपल्याला आज त्या फळ्याची पण पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला बघू शकता मैत्रिणींनो या पूजेसाठी काय काय लागणार आहे. तर बघा, आपल्याला चिल्लर पैसे, त्यानंतर मोतीशंख, एक चांदीचं कमळाचं फूल किंवा चांदीचा शिक्का, त्यानंतर तुमच्याकडे काय धन अवेलेबल आहे तुमचं सोने नाणे ते सर्व घ्यायचं. त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला श्रीयंत्र लागणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही नागकेशर आहे, अमरवेल आहे. मी तुम्हाला सांगते पुढे याचं काय करायचं आहे. आधी मी तुम्हाला सामान सांगत आहे. गोमती चक्र आहे, हळकंड घ्यायचे आहे, कवड्या घ्यायच्या आहे, कमलगठ्ठे आणि लवंग, विलायची, जाळफळ. त्यानंतर बघू शकता तुम्ही एका भरण्यामध्ये आपल्याला भरायचं आहे हे धने भरायचे आहे. त्यानंतर तीळ भरायचे आहे, नमक भरायचं आहे, समुद्री नमक आहे मैत्रिणींनो हे नमक भरायचं आहे. त्यानंतर हे भरायचं आपल्याला
तांदूळ, समृद्धीसाठी आपल्याला तांदूळ भरायचे. त्यानंतर या प्रत्येक पानावर यांची स्थापना करायची आहे. ही आपण कच्ची पूजा मांडलेली आहे. आणि कुबेराची मूर्ती आहे, धन्वंतरी मातेचा फोटो पण ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे. आणि नैवेद्य नैवेद्य आणि आपल्याला हार लागतील, काही नैवेद्य हार. अशा प्रकारे आपल्याला आपण आता अभिषेकाला सुरुवात करणार आहे. तर प्रथम आपल्याला गणपती नंतर आपल्याला मैत्रिणींनो सरस्वती नंतर आपल्याला महालक्ष्मी. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व याचा अभिषेक करून तिथे मांडायचे. मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. साध्या पाण्याचा अभिषेक केला मैत्रिणींनो. आपण नवीन मूर्ती आता याचा अभिषेक करायचा आहे, दुधाचा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. 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 आता आपण चंदनाच्या पाण्याचा अभिषेक करणार आहे. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. 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 आता आपल्याला हळद आणि कुंकाचा अभिषेक सोबत करायचा आहे. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी नमः. त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे. आता आपण मैत्रिणींनो अन्नपूर्णा माता आपली नवीन आणलेली आहे, तर त्याचा पण अभिषेक करायचा आपल्याला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम अन्नपूर्णाय नमः. ओम अन्नपूर्णाय नमः. ओम अन्नपूर्णाय नमः. ओम अन्नपूर्णाय नमः. अन्नपूर्णाय नमः. अन्नपूर्णाय नमः. दुधाचा अभिषेक करायचा आपल्याला. चंदनाचा अभिषेक करायचा. आता आपल्याला हळदीचा अभिषेक. हे जवळून बघा मैत्रिणींनो, आता आपण सर्व दिवे वगैरे झाले, अभिषेक झाला देवीचा, आरती म्हणून घेतली. त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक चौकोनी याच्यात पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. कुबेर पोटली आज करून ठेवायची. आज कुबेर पोटलीची पूजा आज करायची आहे. जे जे मी सामान ठेवलेलं आहे यामध्ये त्याची कुबेर पोटली तयार करायची. तर ही आपल्या गोदरेजच्या कपाटाच्या तिजोरीमध्ये नेहमी 12 महिन्यासाठी ठेवायची. तर कुबेर पोटली कशी तयार करायची मी ते तुम्हाला एकदम सोपं सांगत आहे. एक चौकोनी तुम्हाला पिवळ्या कलरचा कापड घ्यायचा आहे. पिवळ्या कलरच्या कापडमध्ये मैत्रिणींना चौकोनी आपल्याला एक हळदीची गाठ घ्यायची आहे, कवळी घ्यायची आहे, गोमती चक्र घ्यायचं आहे आणि अमरवेल घ्यायचा आहे. म्हणजे ती अखंड राहो. अमर याचा अर्थच काय होते, नेहमी आमच्या घरात धनाचा साठा राहो, म्हणून या अमरवेलेचं खूप महत्त्व आहे.
त्यानंतर आपल्याला नागकेशर घ्यायचं आहे, धने गुळ त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंचितसं. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक लवंग, विलायती, जायफळ, हे एक ठेवलेलं आहे मी इथे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी खाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहे समृद्धी म्हणून, आपल्याला त्या पोटलीमध्ये ते तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्याला देवीच्या ताटातला जो आपण प्रसाद ठेवला होता तो एक बताशा घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ती पोटली तयार करायची आहे. ती पोटली तयार करून आपल्याला आज त्याची पूजा आपण केलेलीच आहे या सर्व सामानाची. तीच पोटली, तुम्हाला एवढं सामान ठेवायची गरज नाही आपल्याला, तीच पोटली आपल्याला याच्या दिवशी ठेवायची आहे, महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी. त्या दिवशी आपलं लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी. त्या पोटलीवर तुम्हाला 16 आपल्याला आजच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे, किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र येते त्याचा पण पाठ तुम्ही केला तरी चालेल. अशा प्रकारे आपण सुंदरशी छान अशी पूजा करायची. त्यानंतर त्याला थोडंसं गुलाबाचं अत्तर त्या पोटलीच्या याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे झाली ती कुबेर पोटली तयार. आणि धणे गुळाचा प्रसाद तर आज असतेच, आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे साधी सिंपल घरगुती प्रमाणे आपण अशी पूजा करायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.